हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूया आपल्या रेसिपीकडे. तर तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. क्रंची एग पॉकेट्स आणि त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर मी सर्वात आधी कढई ठेवलेली आहे आणि गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकून थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरा एकदम आपला तडतड आवाज येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि दुसरं आपण नंतर त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची 3 ते 4 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि त्याला मध्ये थोडीशी तळून घेतल्याच्या नंतर मी 2 कांदे चिरून घेतले होते आणि ते तेलामध्ये, जिरामध्ये ॲड करून पूर्ण जे कांदा आहे त्याला ब्राउन करून घेतलेला आहे. तर पूर्णपणे कांदा आपला ब्राउन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आलं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा लसणाची पेस्ट म्हणजे आलं लसणाची पेस्ट टाकून त्याला पूर्ण असं तळून म्हणजे तळून घेतलेलं आहे सॉरी. आणि त्याच्यानंतर मी चांगला सर्व जे मसाला आपला आहे कांदा वगैरे ते एकदम तळल्याच्या नंतर मी ह्याच्या म्हणजे 5 अंडी घेतलेली आहे आणि ते 5 अंडे ह्याच्यामध्ये फोडून घेतलेली आहे. तर क्रंची एग पॉकेटसाठी आपण जी आधी बनवणार आहे ते आहे अंड्यापासून जी चटणी बनवतो ती चटणी बनवून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी एकदम अ, वेगळ्या पद्धतीने बनवत आहे थोडंसं. आपण रेग्युलरली जे घरी बनवतो ते थोडंसं वेगळं असतं. तर मला थोडासा टेस्ट वेगळा हवा होता. पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि जे आपण तुम्ही पाहत असाल जे आपण चटणी वगैरे आहे त्याच्यामध्ये भरपूर काही टाकतो. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसंच काही सामान यूज करून केलेलं आहे इथं. तर तुम्ही पाहता असाल की जी अंड्याची चटणी आहे ती अंडा बुर्जी आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून मी पूर्णपणे ह्याला चांगलं सॉरी परतून घेणार आहे. तर तुम्हाला मी बोललेच होते, थोडंसं मला वेगळा मसाला हवा होता आणि वेगळी टेस्ट हवी होती म्हणून थोडासा मी ह्याच्यामध्ये चाट मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून पूर्णपणे जे मसाला आपला सॉरी जी बुर्जी आहे आपली अंड्याची ती पूर्ण एकदम रेडी झालेली आहे. तर आपल्या अंडा बुर्जीमध्ये मी चिली फ्लेक्स थोडेसे अर्धा चमचा ॲड केलेले आहे आणि पूर्णपणे आपलं थोडासा 5 ते 6 मिनिटच फक्त आता गॅसवरती ठेवणार आहे. पूर्ण आपली जी अंडा बुर्जी आहे एकदम रेडी झालेली आहे. अंडा बुर्जी एकदम आपली रेडी झालेली आहे. तर गॅसचा फ्लेम बंद करून आपण झाकून ठेवून असं साईडला ठेवून देणार आहे. तर इथं मी काही ब्रेड घेतलेले आहे आणि जी ब्रेडची जी बाजू आहे ती कट करून घेणार आहे आणि ती आपल्याला अजिबात वाया जाऊन द्यायची नाहीये. त्याला पण थोडं मिक्सरमध्ये आपण फिरून घेणार आहे. नंतर आपल्याला कोटिंगसाठी लागणार आहे. तर इथं तुम्ही घेतलेली आहे भरपूर अशी ब्रेड. तुम्ही पाहू शकता मी एकदम एक कट करून झालेला आहे. तर आपण बाकीचे बी कट करून घेते. तर आपले ब्रेड जे आहे ते कट करून झालेले आहे आणि थोडंसं मी इथं मैदा घेतलेला आहे. आपल्याला ग्लो म्हणून थोडंसं लागणार आहे. तर मी थोडंसं इथं मैदा ॲड केलेला आहे. थोडंसं पाणी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून मी एकदम असं जास्त घट्ट पण नाही बनवायचं आणि पातळही नाही जेणेकरून आपल्या व्यवस्थित ब्रेडला लागलं पाहिजे त्या पद्धतीने दुसरं बनवणार आहे. तर आपल्या पॉकेटसाठी आपण इथून रेडी करून झालेला आहे ग्लो आणि दुसरीकडे मी घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा. तर त्यात मी घेतलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडासा मीठ ॲड करून ह्याला मी थोडंसं पाणी ॲड करून पूर्ण एकदम बॅटर असं तयार करून घेणार आहे. तर तुम्ही म्हणता असाल हे कशासाठी? तर आपल्याला जी पॉकेट्स आपण बनवण्याच्या नंतर तयार झाले ते आपल्याला एक बॅटरमध्ये डिप करण्यासाठी आणि नंतर मग आपण ब्रेडच्या जी आपण साइडची कट करून घेतली होती त्यामध्ये कोटिंग करून घेणार आहे. तर हा व्हिडिओ ना स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी जे काही लागणार आहे ते एकदम रेडी करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. ब्रेडचे जे साइडचं ते निघलं होतं ते एकदम मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर आपले अंडा बुर्जी वगैरे सगळं एकदम रेडी करून घेतलेलं आहे आणि इथं मी घेतलेलं आहे ब्रेड. तर इथं आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं ब्रेडला आपण अ, लाटून घेणार आहे. कारण जे म्हणजे आपण जे आतून फिलिंग्स टाकणार आहे ना, ती व्यवस्थित लागली पाहिजे, व्यवस्थित बसली पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं मी लाटून घेतले आणि लाटण्याच्या नंतर
तर इथं मी घेतलेला आहे मैदा आणि आपण इथं थोडंसं आपल्या जे ब्रेडला आहे चव म्हणजे चारही साईड आपण एकदम व्यवस्थित लावून घेऊया. म्हणजे आपण ज्या स्टफिंग भरू ना त्याच्यानंतर कसलाही बाहेर निघता कामा कारण सगळीकडनं व्यवस्थित दबल्या जाईल. तर आपल्या ब्रेडवरती मी ठेवलेले आहे अंडा भुर्जी आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपल्या हळूवार हाताने एकदम व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. त्याला एकदम थोडासा हाताचा प्रेशर देऊन व्यवस्थित करून घेतलं की सगळीकडनं त्याची तोंड वगैरे सगळे जॉइंट होतील आणि बंद होतील. जी आपली स्टफिंग भरलेली आहे ती अजिबात निघणार नाहीये. तर मी बाकीचे पॉकेट्स पण बनवून घेतलेले आहे. तर आपल्याला जे मैद्याचे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये डिप करायचे आहे व्यवस्थित. तर मी हळूवार हाताने एकदम थोडंसं नॉर्मली एकदम त्याला म्हणजे असं जेणेकरून एकदम हळूवार हाताने कारण का थोडंसं इकडं-तिकडं झालं की आपली त्याची जी बोटं असतात ती एकदम त्याच्यामध्ये आतमध्ये जावं नाही म्हणून आणि ते एकदम ज्यावेळेस आपण मैद्यामध्ये ॲड करू ना बॅटरमध्ये त्यावेळेस ते अ, फुटण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित आपल्या हळूवार हाताने डिप करून नंतर आपल्याला कोटिंग व्यवस्थित पण करून घ्यायची आहे. आणि आपण आपल्या मैद्याच्या बॅटरमध्ये चिली फ्लेक्स ॲड केली होती. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ते. आणि आपल्याला व्यवस्थित आपल्या कोट पण करून घ्यायची आहे आणि मी एकदम कोटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि तेल गॅसचा फ्लेम चालू करून तेल जेवढं आपल्याला पॉकेट्स तळायचे आहेत त्या हिशोबाने मी तेल घेतलेलं आहे आणि जेवढं होईल तेवढं हलक्या हाताने तेलामध्ये ह्याला सोडलेले आहे आणि आपल्याला एकदम ब्राउन कलर करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही पाहता असाल की एकदम लाईट गोल्डन कलर मस्त आलेला आहे आणि जे बाकीचे आहेत ना आपले पॉकेट्स ते पण मी फटाफट तळून घेते. तर एकदम फायनली क्रिस्पी वगैरे, क्रंची वगैरे एकदम व्यवस्थित झालेले आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल काही तर तुम्ही एकदम ह्याला फ्रिजमध्ये बनवून पण ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही ह्याला तळून म्हणजे तेलामध्ये फ्राय वगैरे घेऊन त्यावेळेस खाऊ शकता. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा, खात राहा, आनंदात राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.